जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातील बोरमळी गावात आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली आहे। आदिवासी गावच्या महिलेला अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने तिच्या पतीने मोटरसायकलवर दवाखान्यात नेत असतानाच वैजापूर गावाजवळ रुग्णालय अवघ्या 1 किलोमीटरवर असताना वाटेतच तिची प्रसूती झाली। धक्कादायक म्हणजे तब्बल 2.5 तास महिला आणि बाळ रस्त्यावर ताटकळत होते, तरी सुद्धा रुग्णालयातील साधी परिचारिका देखील त्या ठिकाणी पोहोचलेली नाहीये। अतिशय दुर्दैवी असा हा प्रकार म्हणायला हवा। बोरमळी गावची आदिवासी महिला, डॉक्टर उपलब्ध नाहीत, अॅम्ब्युलन्स उपलब्ध नाही, नर्स उपलब्ध नाही। सगळ्यात पहिल्यांदा तर तिच्या गावापासून तिला पीएससीच्या वैजापूर या ठिकाणी आणण्यासाठी अॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती, म्हणून तिच्या नवऱ्यानं तिला मोटरसायकलवरती आणलं। रस्त्यात आणत असतानाच त्या बाईला प्रसूतीचा प्रचंड वेदना सुरू झाल्या आणि म्हणून अगदी रस्त्याच्या कडेवरती त्या ठिकाणी त्या बाईची डिलिव्हरी झाली। तिथेच जवळचं असणारं वैजापूर गाव, तिथल्या महिलांनी तिची डिलिव्हरी केली। ही गोष्ट महाराष्ट्राला लाजेनं मान खाली घालणारी गोष्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।